Hello everyone, welcome back to our Rose project. In this project, here is our chapter Wave Optics and its third lecture of Wave Optics, and I am Swati Mahadik presenting this lecture. In this lecture, we are going to study polarization, polarization by reflection, and polarization by scattering. Polarization. Before going to know about polarization, we have aware about unpolarized light and polarized light. Then what is mean by unpolarized light? Light waves are transverse electromagnetic waves in which electric and magnetic fields are mutually perpendicular to each other, and they are perpendicular to the direction of the propagation of light. A light in which the vibrations of electric vector are sorry in all possible directions which are perpendicular to the direction of propagation is called unpolarized light. Most of the common visible light sources, including fluorescence, thermal radiation, generate incoherent light waves. This radiation is produced independently by a large number of molecules or atoms with random polarization angles. Under this condition, the light is said to be unpolarized. Unpolarized light, आता इथे तुम्ही बघू शकता व्हॉट इज मीन बाय अनपोलराइज लाईट. तर इथे दिसतंय तुम्हाला की फोटॉन डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड काय आहे, अनपोलराइज्ड आहे, सॉरी परपेंडिक्युलर आहे. इन अनपोलराइज्ड लाईट व्हायब्रेशन्स टेक प्लेस रँडमली in direction of in directions perpendicular to the direction of the wave. The electrons with the atoms of light source undergo rapid transition, thereby producing a light wave for a short interval of time. Therefore, the resultant wave consists of a number of waves that originate at random times from atoms arranged relative to each other. The amplitude of vibration of these waves are equal. Sorry. Unpolarized light in general consists of polarized components in all directions perpendicular to the direction of the propagation of the wave. आता अनपोलराइज लाईट म्हणजे काय, की कोणतीही रँडम लाईट जी आपल्यापर्यंत येते त्या लाईटला तुम्ही अनपोलराइज लाईट म्हणू शकता, कारण त्या लाईटमध्ये कोणताही फिल्टर नाही आहे. म्हणजे सूर्यापासून आपल्यापर्यंत येणारी लाईट, ह्या लाईटमध्ये कोणताही फिल्टर आपण बसवलेला नाही. मग ती वेव्स कशा असतात, त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, त्याची डिरेक्शन हे सगळं आहे तसं सगळं आपल्यापर्यंत येत असतं, आणि त्याला काय म्हणतात की अनपोलराइज लाईट. त्याच्यापेक्षा किंवा किती थर्मल रेडिएशनकडून येणारी लाईट असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सकडून येणारे जे काय लाईट असेल, तर हे सगळे काय आहेत तशा लाईट आपल्यापर्यंत येतात, आणि ह्या लाईटमध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात, नंबर ऑफ ॲम्प्लिट्यूड आणि व्हायब्रेशन होत असतात, आणि ही सगळी लाईट आहे तशी एकत्र येत असते, जशी आहे तशी. त्याला काय म्हणतात, अनपोलराइज्ड लाईट. नाउ व्हॉट इज मीन बाय polarized light? When the vibrations of electric vectors are confined in one plane, the light is called plane polarized light. Confined in a one plane means की आता इथे दाखवलेलं आहे की polarized light coming towards us or going away from us with electric field along the horizontal direction. म्हणजे का, आता आपण मगाशी जी डायग्राम बघितली, इथं दिसताना आपल्याला काय दिसते, एक ई डिरेक्शन दिसते. सगळ्या डिरेक्शनमध्ये लाईट काय होतीये, प्रोपॅगेट होतीये. पण ज्यावेळेला तुम्ही इथं चेक करताय त्यावेळेला काय होतीये, लाईट फक्त एकाच डिरेक्शनमध्ये दिसते. ई बार आपल्याला दोन्ही दिसतात. म्हणजे इलेक्ट्रिक वेक्टर जे आहे ते कन्फाईन केलेले आहेत, त्याचे मॅग्नेटिक वेक्टर असतील आणि इतर कोणते असतील ते कन्फाईन करून फक्त फिल्टर करून आपल्यापर्यंत फक्त इलेक्ट्रिक वेक्टर पोहोचवला जातो, आणि त्याला काय म्हणतोय आपण, पोलराइज लाईट. इथे दुसरी एक डायग्राम तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये अनपोलराइज लाईट दिसते. अनपोलराइज लाईटमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ त्याचे व्हायब्रेशन्स होत आहेत, त्याच्या अँप्लिट्यूड वेगवेगळ्या आहेत. पण ज्यावेळेला तुम्ही त्या लिनियर म्हणजे त्या पोलरायझेशन फिल्टरमधून पास होत आहेत, तो पोलरायझेशन फिल्टरचा अँगल काय आहे, तर व्हर्टिकल पॅसेज आहे. व्हर्टिकल पॅसेज आहे म्हणजे काय, की फक्त व्हर्टिकल जे काय व्हायब्रेशन्स आहेत, ऑसिलेशन्स आहेत, ते फक्त व्हर्टिकल ऑसिलेशन्सच त्या ह्याच्यातून पास होणार आहेत. इतर कोणतेही ऑसिलेशन्स जे आहेत लाईटचे, म्हणजे त्याला मॅग्नेटिक असतील किंवा इतर कोणतेही, तर ते त्यातून पास होणार नाहीत. आणि
सॉरी. आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त पोलराइज लाईट मिळते, म्हणजे लिनियर पोलराइज लाईट विथ वन प्लेन ऑफ ऑसिलेशन, म्हणजे फक्त एकच ऑसिलेशनचा प्लेन तो आपल्यापर्यंत येतोय. सगळ्यांनी ते आहे ते डायग्राम व्यवस्थित बघा. देन पोलरायझेशन ऑफ लाईट. पोलरायझेशन म्हणजे काय, की कोणती तरी जी काही आपल्यापर्यंत येणारी जी सरसकट लाईट आहे ते फिल्टर करून आपल्यापर्यंत येणं, त्याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाईट, पोलराइज्ड लाईट. मग सनलाईट अँड ऑलमोस्ट एव्हरी अदर क्वाईट नॅचरल अँड आर्टिफिशियल इल्युमिनेशन प्रोड्यूस light waves whose field vectors vibrate altogether planes that are perpendicular with reference to the direction of propagation. म्हणजे काय, की हे सनलाईट आहे त्याच्यामध्ये अनपोलराइज लाईट तुम्ही बघताय की त्याच्यामध्ये सगळे फील्ड वेक्टर ते काय आहेत, व्हायब्रेट टुगेदर, म्हणजे सगळे एकत्र व्हायब्रेट होतात आणि सगळ्याचे डिरेक्शन परपेंडिक्युलर टू इच अदर. In the electrical field vectors are restricted to at least one plane by filtration by one of the beam with specialized materials. मग हा पोलरायझर कशाचा असतो, तर पोलरायझर मटेरियल वापरलेलं असतं आणि ते सॉरी पोलरायझेशनचं मटेरियल वापरून ते फिल्टर बनवलेले असतात. Then the sunshine is mentioned as a plane or linearly polarized with regard to the direction of propagation, and each one wave vibrating during one plane are termed as plane parallel or plane polarized. म्हणजे कशीही येणारी लाईट जी आहे ती त्याच्यातले फक्त जर व्हर्टिकल व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येत असतील तर त्याला म्हणतात प्लेन पॅरलल ऑर प्लेन पोलराइज्ड लाईट. सॉरी. मग आता प्लेन पोलरायझेशन होतंय म्हणजे नेमकं काय होतंय, की आता हे पोलरायझेशन आपण रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईटमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्ही लहानपणी केलेला आहे, की आता तुम्ही काय केलं, एका बाजूला मेणबत्ती लावली आणि दुसऱ्या बाजूला 2 पुठ्ठे ठेवले ह्याच्यावर समान होल केलेले असतील आणि त्या होलमधून आपण दुसऱ्या बाजूने ते लाईट ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला. तर आपल्याला काय दिसतं, की सरळ जर आपण ते दोन्ही पुठ्ठे एकमेकांसमोर ठेवले तर त्यातून पास होणारा लाईट आपल्याला बघायला मिळतो. पण जर आपण त्या दोन्हीपैकी दुसरा पुठ्ठा एक परपेंडिक्युलर केला, म्हणजे इथून लाईट पास होते पण इथं आता इथून लाईट पास व्हायला जागा नाहीये, मग अशा वेळेला ती लाईट पुढे पास होतीये का, नाही होत. मग त्यावेळेला काय होतं, त्याला आपण काय म्हणतो, की रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट. आणि इथं जर समजा त्याच्याऐवजी जर आपण पोलरायझर वापरले, पोलरायझरचा शोध टुर्मलाईनच्या क्रिस्टलपासून लागला थ्रेड एक्सपेरिमेंटवरून, आणि आपण काय बघू शकतो, की ज्या वेव्ज आहेत त्या ट्रान्सव्हर्स इन नेचर आहेत. नंतर टुर्मलाईन क्रिस्टलचा शोध लागला. मग टुर्मलाईन क्रिस्टलमध्ये काय दाखवलं, की ही जी अनपोलराइज लाईट आहे त्याच्यामध्ये जर आपण टुर्मलाईन क्रिस्टल पकडला एक्सपेरिमेंटली, तर काय दिसतंय, की टुर्मलाईन क्रिस्टलमधून येणारा जो लाईट आहे तर त्याच्या प्लेनला जे पॅरलल आहेत, त्या टुर्मलाईन क्रिस्टलच्या प्लेनला जे व्हायब्रेशन्स लाईटचे पॅरलल आहेत तेवढेच लाईट जे व्हायब्रेशन्स प्लेन व्हायब्रेशन्स काय होत आहेत या क्रिस्टलमधून पास होत आहेत आणि बाकीचा लाईट काय होतोय इकडच्या बाजूला ब्लॉक होतोय. मग हा जो फिनॉमिना आहे त्याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाईट. मग याच्यातून आपल्याला काय कळतं, लाईट वेव्ज आर ट्रान्सव्हर्स इन नेचर, आणि लाईट वेव्ज लाईट वेव्हचा नेचर ट्रान्सव्हर्स आहे हे दाखवण्यासाठी पोलरायझेशन एक्सपेरिमेंट केला जातो. हे आपण वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो. मग याचा आपल्याला उपयोग काय होतो, तर बऱ्याच ठिकाणी आपण हे पोलरायझेशन फिल्टर वापरतो. पोलरायझेशन ऑफ लाईट. The magnitude of electric field of wave vector is given by E is equal to E0 sin kx minus omega t, where omega is angular frequency and value of k is equal to 2 pi by lambda. इथे पोलरायझेशन ऑफ लाईटची तुम्ही डायग्राम बघू शकताय. एक बल आहे, त्याच्यामधून पास होणारा लाईट आहे, त्याच्यामध्ये जर आपण पोलराईड बसवला तर पोलराईडमध्ये फक्त एक त्याच्यामधून व्हर्टिकल प्लेनचा पण तो आहे आणि त्यातून फक्त प्लेन पोलराइज लाईटच आपल्याला काय मिळते, बाहेर बघायला मिळते. त्याला म्हणतात पोलराइज्ड लाईट. जे काही व्हर्टिकल व्हायब्रेशन्स असतील त्या प्लेनमधून पास होणारे तेवढेच पुढे पास होणार आहेत. अनपोलराइज सेकंड डायग्राम बघा. अनपोलराइज्ड लाईट पासिंग थ्रू द टू पोलरायझर्स. इन्सिडेंट अनपोलराइज लाईट. फर्स्ट पोलरायझर त्याच्यामधून फक्त इवन पास झाला. सेकंड पोलरायझर्स ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन आणि त्याच्यामधून थीटा एवढाच डिग्री आपल्याला काय मिळाले, लाईट मिळाले. म्हणजे हे काय आहे, पोलरायझरमधून लाईट पास होते तिथं आपल्याला
सेकंड पोलरायझरला जे काय ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन आहे त्याने केलेला अँगल आपल्याला दिसतो तो आहे थीटा. मग बघा, इंटेन्सिटी ऑफ वेव्ह विल बी प्रपोर्शनल टू. बघा, मालूस जो काय एक्सपेरिमेंट आहे त्याने काय दिलेला आहे, लाईटमधून पोलरायझरमधून पास होणाऱ्या जी काय लाईट आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती किती असेल हे आपल्याला दिलेलं आहे. इज E0 मॉड्युलस स्क्वेअर, मॉड्युलस ऑफ E0 स्क्वेअर that is intensity is equal to alpha into E square. Here I2 and I1. I2 is equal to I1 cos square theta अकॉर्डिंग टू मालूस लॉ. म्हणजे काय, I2 म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ पोलरायझड लाईट म्हणजे सेकंड इंटेन्सिटी, ह्या बल्बपासून पास होणारी जी पुढची लाईट आहे पोलरायझड लाईट त्याची इंटेन्सिटी I2 कन्सिडर केली, आणि आधीचा जो बल्ब आहे किंवा जो काही सोर्स आहे त्यातून येणारी अनपोलराइज लाईट आहे त्याची इंटेन्सिटी आपण I1 कन्सिडर केली. तर आपल्याला फायनल जी पोलराइज लाईट मिळते त्याची इंटेन्सिटी किती असेल, अकॉर्डिंग टू मालूस काय सांगितलेलं आपल्याला, I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं थीटा पण तुम्हाला दिसतोय, मग काय दिसतंय, थीटा इंटू कॉस स्क्वेअर इंटू I1 म्हणजे सेकंड ह्या इंटेन्सिटीला एवढं जर आपण कमी केलं तर आपल्याला इंटेन्सिटी ऑफ पोलराइज लाईट मिळते. मालूस लॉ गिव्स द इंटेन्सिटी ऑफ लिनियरली पोलराइज्ड वेव्ह आफ्टर इट पासेस थ्रू अ पोलरायझर. मग प्रूव्ह इथं काय दिलेलं आहे, when unpolarized light passes through a polarized, the intensity of transmitted light will be exactly half of the incident light. मग मालूसने एक एक्सपेरिमेंट दिलेलाच आहे, पण आता इथं काय सांगितलंय, I इज इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर थीटा, हे बघितलं होतं आपण. सॉरी. आता याच्यामध्ये बघा, f इज अ फंक्शन ऑफ टाइम अँड देन लिमिट इंटिग्रेशन ऑफ ft dt डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ d थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन ऑप्टिकल ॲक्सिस अँड इंटेन्सिटी ॲक्सिस ऑफ, म्हणजे लाईटचा जो ॲक्सिस आहे पास होणाऱ्या लाईटचा त्याचा ॲक्सिस आणि ऑप्टिकल ॲक्सिसचा जो मधला अँगल आहे तो काय कन्सिडर केला आहे, थीटा. एफ इज इक्वल टू एफ थीटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ थीटा इंटू डी थीटा डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ डी थीटा. हेअर इंटेन्सिटी इज इक्वल टू, त्याचं जे काय इंटिग्रेशन इथं सॉल्व्ह करत आपण खाली गेलो की आपल्याला दिसेल काय की इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 pi I0 cos square theta into d theta divided by इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 pi d theta. सॉल्व्ह केल्यानंतर खाली आपल्याला मिळेल इज इक्वल टू I0 0 to 2 pi इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 pi cos square theta d theta डिवायडेड बाय 0 to 2 pi इंटिग्रेशन d theta. म्हणजेच काय की हे इक्वेशन पुढे तुम्ही सॉल्व्ह करत गेल्यानंतर इथं दिसतंय स्क्रीनवर सगळं, आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला काय मिळते, I इज इक्वल टू I0 डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय, I0 काय जी आधीची इंटेन्सिटी होती ती इंटेन्सिटी, आणि I काय असेल जी फायनल आफ्टर पोलरायझेशन जी काय इंटेन्सिटी असेल ती काय कन्सिडर केली आहे, I कन्सिडर केली आहे, आणि I कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय मिळते, तर I इज इक्वल टू I0 बाय 2. If theta is 90 degree, cos square theta is 0 and no light emerges from the second polarizer. म्हणजे जर समजा थीटा ह्या इक्वेशनमध्ये 0 असेल तर कॉस स्क्वेअर थीटा काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यामुळे जे काय सेकंड पोलरायझरमधून लाईट मिळणार आहे तर ती आपल्याला मिळणार नाही. अँड थीटा इज इक्वल टू 0 अँड 90 डिग्री. जर थीटा 0 डिग्री असेल आणि 90 डिग्री असेल तर आपल्याला बघूयात. अँड 90 डिग्री तर काय मिळेल, आर नोन ॲज पॅरलल अँड क्रॉस सेटिंग ऑफ द टू पोलरायझर. काय म्हणतात ह्याला, नोन ॲज अ पॅरलल ऑर क्रॉस सेटिंग ऑफ द पोलरायझर. मग इथे आपण एक नोट करून घेऊ शकतो, द पोलरायझेशन ॲक्सेस ऑफ द टू पोलरायझर्स आर पॅरलल, द इंटेन्सिटी डज नॉट चेंज व्हाईल पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर. म्हणजे पोलरायझेशनचा ॲक्सेस काय आहेत, पोलरायझेशनचा ॲक्सेस जर पॅरलल असतील तर इंटेन्सिटी जी आहे ती चेंज होत नाहीये. सॉरी. पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन त्यालाच म्हणतात ब्रूस्टर्स लॉ. मग काय आहे तर
ह्याच्यामध्ये आपण एक पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन, म्हणजे रिफ्लेक्शन होताना सुद्धा एक पोलरायझेशन होतं. मग हे पोलरायझेशन कसं होतं, तर अनपोलराइज लाईट इन्सिडेंट रेट, तर डायग्राम व्यवस्थित बघा. तर नॉर्मलशी अनपोलराइज लाईटने केलेला अँगल काय असेल, थिटा बी. त्याच्यामध्ये काय होतंय की रिफ्रॅक्ट झाली आहे लाईट. मग रिफ्रॅक्ट झाली आणि रिफ्लेक्ट झाली आहे. मग पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे, म्हणजे जो लाईट आहे तो पोलराइज झाला आणि तो रिफ्लेक्ट झाला आहे. पण पार्शियली पोलराइज्ड रिफ्रॅक्टेड रे, म्हणजे त्या मीडियममध्ये काय झालं आहे, पार्शियली रे रिफ्रॅक्ट झाला आहे आणि त्याचा अँगल काय आहे, थिटा आर. मग फ्रॉम द फिगर फॉर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. थिटा बी आणि थिटा आर जर आपण ॲड केले तर आपल्याला काय मिळेल, 90 डिग्री हा अँगल मिळेल. फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव n1 sin theta b is equal to n2 sin theta r is equal to n1 sin theta b is equal to n2 sin 90 minus theta b, where n2 by n1 is equal to tan theta b. म्हणजेच थिटा बी साठी इक्वेशन काय मिळेल आपल्याला, थिटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स n2 बाय n1. हा काय झाला, ब्रुस्टर्स लॉ पण म्हणतात याला सॉरी. अँड थिटा बी साठीचं इक्वेशन आपल्याला हे मिळालेलं आहे. देन पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. When sunlight strikes air molecules or dust particles in the atmosphere, it changes direction. This is called scattering. म्हणजे सनलाईट ज्या वेळेला एअर मॉलिक्यूलवर किंवा डस्ट पार्टिकलवर किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये येते त्यावेळेला त्याची डिरेक्शन काय होते, सनलाईटची चेंज होते आणि त्या डिरेक्शन चेंज होण्याला काय म्हणतात, स्कॅटरिंग म्हणतात. आणि त्यावेळेला म्हणजे त्याची डिरेक्शन चेंज होतीये, म्हणजेच काय, इथं जर वरती आपण ब्रुस्टर्स लॉ बघितला त्याप्रमाणेच की त्याची डिरेक्शन चेंज होतीये आणि ती डिरेक्शन जी चेंज होणार आहे त्याच्यावर जे काय हे मिळतंय आपल्याला, काय मिळतंय की सनलाईट एअर डस्ट पार्टिकल्सवर ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यावर जे स्कॅटरिंग होतं, ज्याच्या स्कॅटरिंगमुळे आपल्याला वेगवेगळे कलर्स बघायला मिळतात. म्हणजे सनराईज होताना किंवा सनसेट होताना आपल्याला व्हेरियस कलर्स ऑफ स्काय बघायला मिळतात. म्हणजे रेड असतो, ऑरेंज असतो, कधी कधी पिंक होतो, पर्पल होतो. हे जे सगळे कलर जे दिसतात आपल्याला स्कायचे, ते बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि तिथं सुद्धा काय होतं की पोलरायझेशन होतं. मग त्यालाच आपण काय म्हणतो, पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. ॲप्लिकेशन्स ऑफ पोलरायझेशन. दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ पोलरायझेशन. Polarization is used in sunglasses to reduce the glare. म्हणजे रिड्यूस द ग्लेअर म्हणजे सनलाईट आपल्यापर्यंत आहे तसा पूर्ण येतो. मग टू कंट्रोल द सनलाईट वी आर युझिंग पोलरॉइड ग्लासेस. We are using polaroid glasses and this is the application of polarization. म्हणजे ते लाईट आपल्या डोळ्यांपर्यंत सनलाईट आहे तशी येऊ नये, UV राईजने आपले डोळे हार्म होऊ नयेत म्हणून काय केलं जातं की लाईट फिल्टर केली जाते. मग फिल्टरसाठी आपण काय वापरतो, वेगवेगळे सनग्लासेस वापरतो, त्याला तुम्ही गॉगल्स म्हणता. तर हे गॉगल्स काय आपण वापरतो, ग्लेअर कंट्रोल केलं जातं, म्हणजे त्याची चकाकी कंट्रोल केली जाते आणि आपल्याला जे काय UV फिल्टर होऊन मिळतात. UV फिल्टरसाठी वेगळे ग्लासेस वापरले जातात. तर ह्याला हे कशाचं आहे, हे पोलरायझेशनचं एक ॲप्लिकेशन आहे. मग पोलराइड फिल्टर्स आर यूज्ड इन प्लास्टिक इंडस्ट्रीज और फॉर परफॉर्मिंग स्ट्रेस ॲनालिसिस टेस्ट. पोलराइड फिल्टर्स प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये जे काही वापरले जातात स्ट्रेस ॲनालिसिस टेस्टसाठी, ते पण पोलरायझेशनचं ॲप्लिकेशन आहे. 3 डायमेन्शनल मूवीज आर प्रोड्युस्ड अँड शोन विथ द हेल्प ऑफ पोलरायझेशन. म्हणजे एक 3D मूवीज तुम्ही बघत असाल, 3D मूवीजचे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत की तुम्हाला तिथं थिएटरमध्ये गेल्यानंतर एक चष्मा वापरायला दिला जातो जेणेकरून तुम्हाला तो इफेक्ट पटकन कॅप्चर करता यावा. मग हे 3D मूवीज कशाचा, ते जे चष्मे आहेत ते कशासाठी, तर पोलराइडचंच ॲप्लिकेशन आहे. ते पोलराइड वापरले जातात आणि हे कशामुळे, तर पोलरायझेशनमुळे. 3 डायमेन्शनल मूवीज आर प्रोड्युस्ड आर शोन विथ द हेल्प ऑफ पोलरायझेशन. Then polarization is used for differentiating between transverse and longitudinal waves. आता लाईटचं नेचर जे काही ट्रान्सवर्स नेचर आहे ते कशामुळे कळालं, तर पोलरायझेशनमुळेच आपण समजू शकतो. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी युजेस पोलरायझेशन. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सुद्धा काय होतं की पोलरायझेशन वापरलं जातं. इट इज युज्ड इन सिस्मॉलॉजी टू स्टडी द अर्थक्वेक्स. अर्थक्वेकच्या स्टडीमध्ये सुद्धा काय होतं आहे, पोलरायझेशन पोलराइड्स वापरले जातात, पोलरायझेशन कन्सेप्ट वापरले जाते. इन अदर
other than physics, in chemistry, in chirality of organic compounds is tested using polarization techniques. म्हणजे चिरॅलिटी आहे ती पण कशासाठी, पोलरायझेशनच्या टेक्निक वापरून प्रूव्ह केली जाते. इथे आपण काही एक्झाम्पल बघू शकतो. इथे सनग्लास दाखवलेला आहे. सनग्लासेस, लाईट वेव्स व्हायब्रेटिंग पॅरलल टू द हायवे, म्हणजे सॉरी, जी काय लाईट वेव्स येत आहेत आपल्यापर्यंत ते, अँड लाईट वेव्स व्हायब्रेटिंग परपॅन्डिक्युलर टू द हायवे. म्हणजेच काय की हे लाईट वेव्ह जे आहेत ते आपल्याला मिळत आहेत, ह्याच्यामधले जे रेड हार्मफुल रेज जर कन्सिडर केले तर आपल्याला काय आहे, हे जे पॅरलल रेज आहेत ते आपल्यापर्यंत येत नाहीत गॉगल्समधून, फक्त जे काय परपॅन्डिक्युलर रेज आहेत तेवढेच आपल्यापर्यंत येत आहेत. नंतर इथे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे आपल्याला. ही जी लेन्स दिसतीये तुम्हाला स्क्रीनवर, ती लेन्स आहे कोणती, तर तो पोलोराईड आहे. ह्या अशा प्रकारच्या लेन्सेस वेगवेगळ्या कॅमेराजमध्ये वापरल्या जातात. मग कॅमेऱ्यामधून जे आपला फोटो काढला जातो वगैरे किंवा काहीही, तर त्याच्यामधून जे काही केलं जातं, पोलरायझर आहे तो. मग पोलोराईड काय करतो, तर इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे ती कंट्रोल केली जाते. इंटेन्सिटी ऑफ लाईट कंट्रोल करून जे वेरियस इफेक्ट दिले जातात ते त्याच्यामुळे दिले जातात. किंवा एरोप्लेन्स असतील, एरोप्लेनला जे काही विंडोज असतात, तर आहे तशी पूर्ण इंटेन्सिटीची लाईट बाहेरच्या आपल्यापर्यंत येत नाहीत, तर त्याला काय पोलरायझर शीट बसवल्या जातात आणि त्या पोलरायझर शीटमुळे काय होतात की ती जी लाईट आहे ती फिल्टर होऊन आतमध्ये येते, आहे तशी येत नाही. असे हे पोलरायझेशनचे वेगवेगळे उपयोग आहेत. थँक्यू.